क्या बात आहे, काय बॉलची पाहणी केली आहे. केवळ अजूनही एकच रन आहे आणि तो देखील एक्स्ट्राचा. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल बॅटच्या रडार मध्ये आला, स्वीप शॉट खेळला गेला आणि आलाय चौकार. 4 धावा. 4 धावांना कुठेतरी प्रगती पटलावरती आखला गेलाय दरम्यानचा बॅटर जयेश, डावखुऱ्या शैलीचा बॅटर. वन टू गो. शेवटच्या बॉलसाठी शेवटचा बॉल चुकीचा हाताळला गेलाय. वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये पुन्हा एक भर होतीये. एक चौकार आला आणि संघाच्या धाव फलकाला थोडस एक आकार आलाय. ओहो, काय एफर्ट पाहायला मिळाले, काय फिल्डिंग फॅक्टर पाहायला मिळाला. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. आज खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाचा एक महत्वाचा अविभाज्य घटक असतो. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते, कारण गोलंदाज प्रत्येक चेंडू पिचिंग करत असताना आलेला प्रत्येक बॉल रोखायचा हे कार्य मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकाला करणं भाग असतं आणि त्यातीलच हा मात्र कुठेतरी कमालीचा बॉल थांबवला गेलाय. 8 रन झाले तर एका षटका अखेरीस संघाचं धावगणित आहे 8 या अंकावरती. 1 ओव्हर समाप्त झालाय. मोहिनने पहिल्या षटकादरम्यान चांगला गोलंदाजीचा मारा केलाय. एक चौकार आला तर नंतर एक 8 रनांपर्यंतच अंकुश ठेवलाय, म्हणजे पहिल्या षटकात 8 रन आलेत. उस्मान नेक्स्ट ओव्हर दरम्यान गोलंदाजी मार्क वरती. उस्मान मनगटाचा वापर केला. 2 धावेचा प्रयत्न होतोय. सिंगल रन पूर्ण झाली होती. पंचांकडे मात्र अपील केली जात असताना पंचांनी मात्र टीव्ही अंपायर साठी निर्णय घेतलाय. पाहूया तो दुसरी रन पूर्ण झाली आहे का. मनगटाचा वापर केला, लेग साईडला फ्लिक केला आणि त्या 2 धावा पूर्ण करत असताना 1 रन तर पूर्ण आहे, परंतु दुसऱ्या रनासाठी टीव्ही अंपायर कॉल असेल. काही क्षणातच निर्णय कळवला जाईल. वाय चषक, वाय चषकाची ही क्रीडा स्पर्धा अंतिम दिवस, अंतिम क्षण. आज आलेले संपूर्ण क्रीडा रसिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच निश्चितच बॅटर सुखरूप आहे. यावेळीचा बॉल नो बॉल घोषित केला गेलाय. एक्स्ट्रा रनाला सामोरे जातोय हा गोलंदाज. एक्स्ट्रा धावांवरती अंकुश ठेवावा लागेल. आता महत्वाच्या मॅचेस आहेत. आता प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला बॉलिंग अटॅक पकडून टाकावा लागेल. पॉइंट्स कव्हर्सला मात्र एक चांगला स्ट्रोक आखला होता, परंतु दरम्यानचा खेळाडू मात्र आला, बॉल थांबवलाय. एक सिंगल रन पूर्ण होतीये. चांगला स्ट्रोक. सलामीची जोडी जयेश आणि सनी या धावांना मात्र कुठेतरी आकार देण्याचं कार्य करतायत. एकेरी एकेरी धावा उलगडण्याचा प्रयत्न होतोय. 6 षटकांमध्ये 36 बॉलमध्ये काहीसे एक आव्हानात्मक धावसंख्या निर्माण करण्याच्या प्रयत्नाने
या खेळपट्टीवरती आज अष्टविनायक दादर या संघाच्या गोलंदाजाच्या अष्टविनायक दादर या संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून ही जोडी मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळते. पुन्हा एक भेदक मारा, यॉर्कर बॉल होता, बॅटच्या रडारमध्ये आला होता, चांगला चान्स देखील घेतला होता, परंतु तिथे कव्हर्स मध्ये खेळाडू आहेत, बॉल हातामध्ये जातोय, आलाय डॉट बॉल. सलामीवीर जोडी खेळपट्टीवरती प्रयत्न करते, जसं पाहिजे तसं अजून त्यांच्याकडून धावांचा उलगडा झालेला नाहीये. 3 बॉल आणि 12 समीकरण. अपील केली जाते, परंतु ती अपील कितपत योग्यतेची राहते हे, कारण या विकेटसाठी केलेला हा अट्टाहास, तो अट्टाहास मात्र कुठेतरी नकार दर्शवला गेला आणि बॅटर सुखरूप आहे हे कळवत असता आणखी काही काय प्रवास पुढे नेता येईल या सलामीवीर जोडीला. अर्थातच स्ट्रायकर जयेशला, जयेश आणि सनी या जोडीच्या माध्यमातून 12 धावा रचल्यात. एक चांगला चान्स होता, एक चांगली संधी होती, ही महत्वाची विकेट होती. शेवटच्या बॉलसाठी पंचांकडून कळवलेला हा बॉल शेवटचा आहे, त्यासाठी या बॉलला मात्र तुम्हाला आखावं लागेल. दुसऱ्या षटका दरम्यानचा लास्ट बॉल. सन्मान दिलाय शेवटच्या बॉलवरती, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील जयेश, आणखी काही काय प्रवास पुढे नेतील. एकंदरीत 2 ओव्हर आणि रन आहेत 13. 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि 13 रन. दुसरी सेमीफायनलची लढत, पहिली सेमीफायनलची लढत आपण पाहिली RM रेम्बो वडाळा आणि त्या विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोटे. आज सत्यविनायक कामोटे संघ पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये अंतिम मध्ये जाऊन दाखल झालाय. अभिनंदन आहे त्या संघाचं. गतवर्षीचा विजेता संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये जाऊन दाखल होतोय. कौतुक आहे त्या संघाचं. पाहूयात या क्षणाला आपण चालू मॅचचा आनंद. चालू तसेच आज आपल्याला प्रायोजक म्हणून ज्यांनी कोलिको स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला जे टी शर्ट दिलं गेलंय, त्या टी शर्टचे सर्व उपस्थित झाले, तर मी विनंती करतो त्यांना आपण व्यासपीठावरती यायचंय. ज्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला केलेलं विशेष असं सहकार्य, नक्कीच आपण व्यासपीठावरती यायचंय. फैसानचा पहिला बॉल कव्हर्सला मात्र कुठेतरी टॅप केला होता. फैसान गोलंदाज तिसऱ्या षटका दरम्यान पहिला बॉल हाताळलाय, सिंगल रन पूर्ण झालीये. सलामीवीर जोडी अष्टविनायक दादर, जयेश आणि सनी या जोडीच्या माध्यमातून धावांचं गणित एकेरी पुढे नेलं जातंय. एक चौकार आलाय, परंतु तदनंतर अजूनही कोणत्या मोठ्या धावाला मात्र आकार देता आलेला नाहीये, कोणता मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. काय फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाले. अगदी उंचावर गेलेला बॉल उंचीवरती जाऊन हातामध्ये विसावलाय. उंचीवरती गेलेला बॉल अगदी एका हाताने 1 हँडेड बॉल थांबवलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हे क्षेत्ररक्षण खूप जमेची बाजू आहे, ही फिल्डिंग फॅक्टर खूप जमेची बाजू आहे.
आता दोनही बॅटरच्या माध्यमातून ज्या शैलीमध्ये बॅटिंग केली जाते अर्थातच आक्रमकता दर्शवण्याचा प्रयत्न होतोय. या आक्रमकतेला हवं तसं उत्तर मिळालेलं नाहीये. ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या अजून साध्य झालेल्या नाहीयेत. परंतु धावसंख्येचा विचार करता 16 या अंकावरती ही स्थिर जोडी सातत्य राखून या खेळपट्टीवरती टिकून आहे. दरम्यानचा बॉल आलाय डॉट बॉल. इथे आणखी एक अवांतर धावेला सामोरं जावं लागते. गोलंदाज फैजान एक्स्ट्रा मध्ये धावसंख्या कन्वर्ट करतोय. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय. महिलांचा संघ असेल, महिलांनी मात्र रेडी राहायचंय. टॅप करण्याचा प्रयत्न, एक रन मात्र पूर्ण केली जाईल. पारसिक चॅम्पियन आणि ओमकार मलाड महिलांच्या संघांना विनंती आपण रेडी राहायचंय. तदनंतर आपली मॅच असणार आहे. शेवटचा बॉल, आक्रमकता, प्रहारी पॉइंटच्या क्षेत्रामधून एक बाउंड्रीवर पाठवलेला जयच्या बॅटमधून हा स्ट्रोक आखला. परंतु केवळ नि केवळ पुन्हा एकदा एकच धाव पाहायला मिळते. अष्टवी 3 षटक आणि 19 रन, एक धाव अधिक आहे. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ पहिल्या डावामधील शिल्लक आहे. पारसिक चॅम्पियन आणि ओमकार मलाड महिला संघ आपण रेडी राहायचे. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी व्यासपीठावर हजर राहायचे. महिला संघ आपण टॉस साठी यायचे. चला महिलांच्या संघांना विनंती, आपण व्यासपीठावरती दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने यायचंय. एका बाजूला पारसिक चॅम्पियन आणि एका बाजूला ओमकार मलाड अशी एक महत्वाची महिलांची देखील मॅच. थरारक दृश्य, थरारक रणसंग्राम, थरारक क्रिकेटची ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही कॅप्टन व्यासपीठावरती यायचंय. ओमकार मलाडचे कर्णधार उपस्थित आहे तर पारसिक चॅम्पियन कर्णधार उपस्थित राहायचंय. नेक्स्ट ओव्हर, तिसरा षटक समाप्तीनंतर चौथी ओव्हर घेऊन गोलंदाज क्या बात आहे. काय बॉल थांबवलाय, काय एफर्ट दाखवलेत. आज नक्कीच कमालीची क्षेत्ररक्षणाची जमेची बाजू मात्र कुठेतरी आज या संघाच्या माध्यमातून पालघरचा संघ आहे. आज प्रत्येक संघाच्या विरोधामध्ये आलेल्या प्रत्येक मॅच दरम्यान त्यांचं कौशल्य, त्यांचं प्रावीण्य या खेळपट्टीवरती या वाय चषकामध्ये पाहायला मिळालंय. आज गोलंदाजी असेल, आज फलंदाजी असेल, आज त्यांची क्षेत्ररक्षणाची बाजू असेल, ही वाय चषकाची क्रीडा स्पर्धा त्यांना यंदाच्या हंगामामध्ये नावावरती करायचंय. त्यांचं हे स्वप्न, अनेकांचं असलेलं अपूर्ण स्वप्न आज मात्र साकारायचंय, पूर्ण करायचंय. या हेतूने प्रत्येक जण झुंजतोय. चांगला बॉल मात्र
मार्गी लागलाय, वेग वेग वेग, बाहेर काढला बॉल आणि तो सुरक्षित लाईन देखील अंतर राखलं. इथे फुलटॉस बॉल रडार मध्ये आला होता, परंतु बॅटने हलकासा स्पर्श घेतला. सिंगल रन पूर्ण होतीये. धावांचं गणित तसं पाहता स्थिर झालंय. धावांना ज्या प्रकारे अजून तरी आकार दिला पाहिजे होता तो आकार अजून दिला गेलेला नाहीये. एकेरी एकेरी धावा उलगडत आहेत, परंतु अजूनही अष्टविनायक दादर संघाच्या माध्यमातून त्या धावा जुळवल्या नाहीयेत. सलामीवीर जोडी सातत्य राखून आहे, टिकून आहे, परंतु टिकून असताना देखील त्या दोघांमधील धावांचा मात्र जो संघर्ष झाला पाहिजे. तीन बॉल 21 समीकरण पाहायला मिळतंय. क्या बात आहे, काय बॉल टाकलाय, काय बॉलिंग करतोय उस्मान. पारसिक चॅम्पियन कॅप्टन लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचंय. उपस्थित ओमकार मलाडचे कर्णधार व्यासपीठावरती हजर आहेत. आपण लवकरात लवकर व्यासपीठ गाठायचंय. चांगला बॉल मार्गी लागला पुन्हा एकदा. अगदी अचूकता बाळगली, अगदी जबाबदारीने आखला. पुन्हा चांगली गोलंदाजी उस्मानच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावांवरती स्थिरता पाहायला मिळते. 21 धावा अजूनही. यावेळेला होती चुकी, वाईट बॉल, लेग मिस वाईड. फुलटॉस बॉल होता, परंतु फुलटॉस बॉल जज केला. जज करणं देखील तुमचं एक कौशल्य आहे. त्या कौशल्याला देखील तुम्हाला या खेळपट्टीवरती दाखवायचंय. एखादी एक्स्ट्रा रन सहज मिळते. वाईट बॉल. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती सिंगल रन घेण्याचा प्रयत्न झालाय आणि अर्थातच 4 षटक आणि धावसंख्या आहे 23. चला टॉस कडे वळतोय. पारसिक चॅम्पियन आणि ओमकार मलाड दोन्ही टीमच्या कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. या मॅडम, लगेच आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण घेतोय. महिला गटाला सुरुवात होणार यानंतर. जरा रेलिंग्सवरचे वजन कमी करा. आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय, थोडंसं आपण सहकार्य करा. आजचा शेवटचा दिवस आहे. मागील 4 दिवसांपासून तुम्हाला सांगतोय आणि आपण सहकार्य करताय सुद्धा. आजचा दिवस थोडंसं अजून सहकार्य अपेक्षित आहे. कोण कॉल करतंय? चला, कॉल केलाय बॉल ओमकार मलाडने आणि बॉल सुद्धा आलाय, त्यामुळे टॉस जिंकलाय ओमकार मलाडने. निर्णय काय? बॉलिंग. बॉलिंग करणारात. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच लगेच चालू करायची, त्यामुळे तयारी करा. आणि तुम्हाला सुद्धा मॅडम खूप साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी असणार आहेत. तर जास्त वेळ न घालवता या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. धन्यवाद रोशन सर. तर तदनंतर देखील महिलांच्या देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळणार आहे. महिला वर्ग देखील दाखल झालाय. त्याच जिद्दीने, त्याच जोशाने, या वाईकट्ट्याच्या निमित्ताने आज महिलांचं हार्दिक असे स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ झाला. 23 रन समीकरण जुळवलंय. अजूनही उर्वरित 12 बॉल. येणाऱ्या 12 बॉल मध्ये प्रहारी, आक्रमकता, अटॅक करावा तर लागेल. बॅटिंग ऑर्डर अजूनही बरीच शिल्लक आहे. तसं पाहता दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत, परंतु एका चौकारानंतर कोणताही मोठा फटका आला नाहीये. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक चांगला स्ट्रोक आखलाय, परंतु तितकंच चांगलं फिल्डिंग मात्र पाहायला मिळतंय. बाउंड्रीवरती असलेला खेळाडू, बॉल आला, फेकला
आणि सिंगल रन पूर्ण होते. या एकेरी धावाने 24 धावा येऊन पोचल्या आहेत. आजच्या दिवसाचा अंतिम अखेरीचा दिवस वायकट्टा चषकाची ही क्रीडा स्पर्धा आज आपण मनमुराद असा आनंद घेतोय. वामिका स्टार पालघर संघाच्या माध्यमातून करत असलेले गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असलेले कौशल्य, दाखवत असलेली आपली या कौशल्याच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूची ही जिद्द, प्रत्येक खेळाडूचा हा आत्मविश्वास आज अनेक संघांना पराभूत करत इथपर्यंत केलेला त्यांचा प्रवास निश्चितच वाखाणण्याजोग आहे. पुन्हा फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये सिंगल रन पूर्ण होतीये. म्हणजे अजून मोठ्या फटक्यांना अजून तरी येऊ दिलेला नाहीये. प्रयत्न होतोय दोन्ही बॅटर कडून. आता मात्र आक्रमकता तर दर्शवायची आणि चौकार देखील आखायचे आहेत. यावेळेचा स्ट्रोक, बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. बऱ्याच काळानंतर, बऱ्याच प्रतीक्षेनंतर संघाला गरज होती, संघाची गरज आणि संघाची असलेली अपेक्षा या बॅटरकडनं होतीये पूर्ण. आलाय चौकार, 4 बाउंड्रीच्या बाहेर. 29 धावा झाल्यात. 3 बॉल आणि 29. अजून एखाद दुसरा चौकार मॅच मधील पुन्हा एक चांगली पकड निर्माण करून देऊ शकतो. तसं पाहता धावा अजूनही ज्या हव्या त्या दिलासाजनक अजूनही धावा नाहीयेत. परंतु एखाद दुसरा चौकार जर आला तर मॅच नक्कीच अष्टविनायक दादर संघ कमी धावांमध्ये देखील त्यांच्या गोलंदाजांचा विचार करता ते देखील या खेळपट्टीवरती मॅच मधील विजय निश्चित करू शकतात. हे प्रश्नचिन्ह आहे, परंतु येणाऱ्या काळात दुसऱ्या डावामध्ये ते प्रश्नचिन्ह दूर होताना नक्कीच पाहायला मिळेल. 3 बॉल 29. पुन्हा प्रयत्न होता त्याच दिशेने, त्याच क्षेत्रामध्ये, त्याच धावांना आकार देण्याचा. परंतु या वेळेला गोलंदाजाने मात्र आपल्या कौशल्याच्या माध्यमातून गती परिवर्तन केलंय, वेग वाढवलाय आणि तो बॅटच्या खालून बॉल निसटलाय. आलाय डॉट. 4 बॉल 29. फेकी केलेली नाहीये, सिंगल रन होते पूर्ण. 30 धावा. सेकंड लास्ट ओव्हरचा 1 टू गोचा शेवटचा बॉल, 5व्या ओव्हरचा शेवटचा बॉल. अजून 1 ओव्हर शिल्लक आहे. उर्वरित 7 बॉल शिल्लक आहेत. 30 धावा पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 7 बॉल मध्ये एक जवळपास 10 ते 15 धावा जरी आल्या तरी एक संघाला जी हवी ती अपेक्षा पूर्ण होऊ शकते. सलामीवीर जोडी सुरक्षित आहे, परंतु त्या जोडीकडनं जे हवंय ते कार्य अजून तरी संघाचं झालेलं नाहीये. 2 चौकार आलेत. काय फिल्डिंग पाहायला मिळते. वामिका स्टार पालघर संघाच्या माध्यमातून आलेला बॉल थांबवण्याचं कार्य केले गेले, आलेला बॉल अडवण्याचं कार्य केले गेलंय. 5 षटकांचा खेळ झाला आणि दरम्यानची धावसंख्या आहे 31 धावा झाल्यात. आज वैयक्तिक पाहता 21 बॉल आणि 18 जयेश पाहायला मिळतोय. वैयक्तिक 11 बॉल आणि 8 सनी पाहायला मिळतोय. ही जोडी सुरक्षित खेळपट्टीवरती पाहायला मिळते, परंतु अजूनही धावांचं बळ वाढवावे लागेल, धावांचं संख्याबळ वाढवावं लागेल, धावांना आकार द्यावा लागेल. चला स्पीडअप करायचंय. सेकंड सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. प्रत्येकाला उत्सुकता आहे अंतिम मध्ये जाणारा संघ कोण आहे. एक संघ तर जाऊन पोहोचलाय, आणखी एक कोणता संघ असेल ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये भासते. आज वाय चषकाच्या निमित्ताने आज प्रत्येकाची पावलं नकळत या क्रीडांगणामध्ये दाखल झाली आहेत. प्रत्येकाला हवी अशी वाटणारी आपली अशी हक्काची मानाची क्रीडा स्पर्धा वाय चषक. अगदी मन भरून प्रत्येकाने मात्र या क्रीडा स्पर्धेवरती गेली अनेक वर्ष प्रेम केलंय. असंच प्रेम सदैव मात्र या वाय चषकावरती आपलं राहू देत. थोडा रॅलिंग वरती जोर देऊ नका मित्र हो. आपलं आजचं सहकार्य नक्कीच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
थोडं रॅलिंगवर जोर देऊ नका. आणि शेवटच्या षटका दरम्यानचा हा असतोय बॅटिंग पॉवर प्ले. बॅटरला आहे इथं अधिराज्य गाजवण्याची संधी, बॅटरला आहे इथं हुकुमशाही करण्याची संधी, परंतु बॅटर मात्र कितपत या खेळपटलावरती आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून काय धावांचं गणित उलगडतोय. दोन बॅटर सलामीवीर जोडी सात्य. हॅलो शाकीर, थोडं स्पीडअप करा मित्र हो. थोडंसं वॉर्निंग दिलं जाते, आपल्याकडे वेळ नाहीये, थोडं स्पीडअप करा. शाकीर आलाय, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेतलेला प्लेयर. पहिलाच बॉल, सर आत्ताचा नो बॉल दिला गेलाय. गोलंदाजाकडनं पहिल्याच बॉलवरती झालेली ही चुकी, केला गेलाय दंडित. टाकावा लागतोय बॉल पुन्हा. आलाय एक्स्ट्रा रनांचं, आली एक्स्ट्रा रन. पुन्हा चुकी होते. रन येणं महत्वाचं आहे, मग त्या कशाही येऊ देत. अष्टविनायक दादर संघाच्या आता मात्र टाळ्यांचा कडकडाट. ओहो, या वेळेला काय स्ट्रोक आखलाय. स्लोवन पद्धतीचा बॉल, केवळ त्याला दिशा दिलाय. स्वीप शॉट लेग साइडला, आलाय चौकार. सनीच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार. या 4-4 धावांनी देखील आणखी प्रगतीपथावरती वाढ होऊ शकते, आणखी धावांमधील विकास होऊ शकतो, बदलाव घडू शकतो. धावांमधील आव्हानात्मक धावसंख्या निर्माण केली जाऊ शकते. आणखी शेवटच्या ओव्हर दरम्यान एखाद दुसरा चौकार जर आला तर 40हून अधिक धावा निश्चितच होऊ शकतात. ज्या धावा अष्टविनायक दादर संघाच्या माध्यमातून त्यांचा गोलंदाजांचा विचार करता रोखण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. उर्वरित 5 बॉल इनिंग मागील. काय फिल्डिंग पाहायला मिळते, काय बॉल अडवलाय, काय बॉलवरती आलाय. बघता क्षणी असं जाणवलं होतं की हा बॉल देखील बाउंड्री लाईन पार करतोय, परंतु तिथून बराच लांबचा पल्ला गाठत रनिंग केली. आणि हे बघा स्क्रीनवरती दर्शवलं जातंय, दाखवलं जातंय काय एका हाताने एफर्ट दाखवलेत, काय रनिंग घेतलंय. कमालीचं क्षेत्ररक्षण. वामिका स्टार पालघर आज प्रत्येक दिलेली जबाबदारी पूर्ण करतोय, म्हणूनच आतापर्यंत त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. इथपर्यंत केलेला त्यांचा अट्टाहास नक्कीच फायनलच्या मॅच मध्ये जाऊ शकतोय का, प्रश्नचिन्ह आहे. दोनही संघांना फायनल फेरीमध्ये दाखल होण्यासाठी तितकीच समसमान संधी. 2 बॉल आणि रन झाले तर 38. वाय चषकाची ही दुसरी सेमीफायनलची लढत. वाय चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी आली. प्रत्येक वर्षाला काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येत असलेली ही क्रीडा स्पर्धा यंदाच्या हंगामात देखील अनेक नवनव्या गोष्टी मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल प्रेशर क्रिएट झालाय, गोलंदाज काहीसा दडपणा खाली आलाय. वाईट बॉल. यावेळेला रन मिळेल काय, विकेट मिळेल काय. अंपायर कडे पुन्हा एक महत्वाची जबाबदारी, अर्थातच थर्ड अंपायर कॉल. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हा रनआउट क्लिअर केला जाईल. महत्वाची विकेट आहे. एक रन मिळतोय इथे. जयेश सुखरूप आहेत, डावखुऱ्या शैलीचा बॅटर जयेश एक धाव पूर्ण करून आपल्या क्षेत्रात सुखरूप दर्शवला गेलाय. चाळीस धावा तर झाल्या आता. उर्वरित 3 बॉल बाकी आहेत. एकात दुसरा चौकार मॅच मधील गणित पुन्हा बदलून टाकेल. पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉल.
आता मात्र पॅव्हेलियन कक्षामधून टाळ्यांचा कडकडाट. टॅप केलाय. मिड विकेटच्या फिल्डरच्या डोक्यावरून बाउंड्रीवरती चेंडू जातोय. बाउंड्रीवर थांबवलाय. सिंगल रन मिळतोय. 4 बॉल आणि 42 समीकरण पाहायला मिळतंय. ओहो, हीच गरज होती. हीच प्रतीक्षा करत होता. हीच वाट पाहत होता. फुलटॉस बॉल. बॉलचा मात्र कुठेतरी वाट पाहत असताना स्टेप आउट केला आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. आलाय चौकार. 4 धावा अधिक 4 धावा प्रगतीपथावर. 4 धावांनी केलेला बदलाव, झालेला विकास. 46 संत गतीने का होईना, धावांचा मात्र केलेला प्रगती. शेवटच्या षटकादरम्यानचा पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल जज करत असताना हे जजमेंट मात्र या खेळाडूचं चुकलंय आणि त्याला मात्र सामोरं जातोय. डॉट बॉल इथे मात्र सांगता होते. अर्थातच 6 षटकांचा खेळ झाला. 36 बॉल मात्र मार्गी लागले आणि एकंदरीत 46 धावा जुळवल्यात. दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला चेस करायचे आहेत. 6 षटक 36 बॉल आणि समीकरण आहे 47 धावांचं. हे मोठं समीकरण मात्र तुम्हाला पूर्ण करायचंय. तर जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी मायक्रोफोनमध्ये बदल करतो आणि घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक, ज्यांची देखील संपूर्ण मुंबई अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चा राहते, ते आमचे रोशन पाताडे सर. तुर्तास आपली रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद विशाल. पुन्हा एकदा जाऊया मात्र या नवीन डावाकडे, ज्या ठिकाणी 36 चेंडू आणि 47 धावांचा पाठलाग करायचा आहे वामिका स्टार पालघर संघाला. प्रथमतः बॅटिंग केली ती मात्र अष्टविनायक दादर संघाने. अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन, अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मैदानावर थांबला जयेश घरत आणि त्याने मात्र पालघरच्या संघाविरुद्ध आज हा पालघरचा खेळाडू मात्र खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. कुठेतरी ओळख असावी त्यांच्या गोलंदाजीची किंवा मग त्यांच्या माइंडसेटची आणि त्यामुळे जयेश घरत पुन्हा एकदा मात्र एक अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला मैदानावर दिसला. तर एकूण धावसंख्या जर पाहिली तर झाली 6 ओव्हरनंतर 47 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे वामिका स्टार पालघर या संघाला. अर्थात आपण जर पाहिलं तर आज बरीच मंडळी आज पालघरवरून सुद्धा ही मॅच पाहण्यासाठी स्वतः मैदानामध्ये उपस्थित राहिली आहे. अनिकेत राऊतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर त्यांच्या समवेत सन्माननीय सचिव आहेत. खूप चांगले योगदान दिले अनिकेत राऊत सारख्या खेळाडूंनी सुद्धा अंडरआर्म आणि ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटसाठी. मगाशी रोख रकमेचं पारितोषिक सुद्धा त्याने आपल्या संघासाठी जाहीर केलं. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आज एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उद्भवलाय. आदित्य सत्यविनायक कामोठे हा संघ ऑलरेडी ग्रँड फिनालेला पोचलेला संघ आहे, परंतु त्यांच्यासोबत खेळणारा संघ कोणता असणार हा एक प्रश्नचिन्ह आपल्या मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा सामना जो कोणी जिंकणार तो मात्र मेगा फायनल गाठणार. तर त्यासाठी जी चालू असलेली लढाई, हा संघर्ष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग युनिटमध्ये मात्र थोडासा बदल करून आज मात्र मैदानावर ही जोडी पाठवली आहे मैदानाच्या आतमध्ये. समितच्या हातामध्ये पहिली ओव्हर सोपवली आहे. समितचं आतापर्यंत गोलंदाजीचं प्रदर्शन आपण जर पाहिलं तर अतिशय वाखाणण्याजोगं राहिलंय. महत्त्वपूर्ण ओव्हर्समध्ये मात्र त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे कर्णधाराने या सेमीफायनलच्या पहिल्या ओव्हरसाठी मात्र समितची निवड केली आहे. करण आणि जाबीर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात पालघरचा बाहुबली म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. आणि दुसऱ्या बाजूने करण ठाकूर. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर फिल्डरच्या हातामध्ये जातोय. चोरट्या धावेचा प्रयत्न, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चपळ आहेत, चतुर आहेत, चालाक आहेत. पहिली धाव आणि वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलंय ते करण ठाकूरने.
आज आमचे सहकारी समालोचक मित्र युसुफजी सय्यद सुद्धा ही मॅच लाईव्ह पाहतायत. त्यांचाही सुद्धा कॉल आम्हाला येऊन गेला. त्यांनी सुद्धा या वामिका स्टार पालघर संघाला शुभेच्छा दिल्यात. स्ट्राइक पर जबीर, सोडलाय चेंडू, डाऊन दी लेग साइड चाललाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे मात्र लागू केला जाईल पंचांच्या माध्यमातून. स्टेट अंपायरच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर अजित निकम सर अतिशय तटस्थ आणि निष्पक्ष अशी पंचांची भूमिका या संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांनी गेल्या 4 दिवसात आणि आजचा संपूर्ण दिवस. समितचा एक वेगवान बॉल, तोडीस तोड उत्तर दिलं जाईल, जशास तसं. ईट का जवाब पत्थर से. धावफलक तसं बघायला गेलं तर 6 ओव्हरची मॅच असल्या कारणानं तितकं मोठं नाही मानता येणार, कारण अवघ्या 47 धावांचा पाठलाग करायचा आहे 36 चेंडूंमध्ये. 5 ओव्हरमध्ये 73 धावा बनल्यात, 5 ओव्हरमध्ये 50 अधिक धावा बनल्यात, त्यामुळे 46 धावा तितकं मोठं लक्ष नसेल. दरम्यान बॅकफुटवर येऊन टॅप केलाय चेंडू, फिल्डरच्या हातामध्ये जाईल आणि डॉट बॉल. पहिला शरीराचा वेध घेतला आणि त्यानंतर मात्र चेंडू बॅटचा संपर्कात आला, त्यामुळे धाव घेता येणार नाही. निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते समितची. स्टेप आउट झाले आणि इथे मात्र माघारी परत येईल तोपर्यंत मात्र पाठीमागे हितू पारेखने यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. क्विक विकेट किपिंग पाहायला मिळते. पहिला धक्का जबीरच्या स्वरूपात मात्र विकेटचं पतन. 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक. फर्स्ट विकेट डाऊन. पालघर संघाला पहिला धक्का. वामिका स्टार जबीरची विकेट गमावते. शाकीर येतोय मैदानात. शाकीरने मगाशी बॉलिंगच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी केली. 3 चेंडूत 9 धावा सुद्धा त्याने बनवल्या. त्यामध्ये यावेळेला स्विच हिट, वाह, अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. पहिलाच बॉल, आओ देखा ना ताव, और गेंदबाज को दिखा दिया आते ही आटे दाल का भाव. यावेळेला मात्र मनगटी फटका खेळला आहे. हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दाखवली आहे. दरम्यान धावसंख्या झाली ती 7 धावा. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 7 रन्स ऑन दी बोर्ड. एक गडी बाद, 7 धावा. वामिका स्टार पालघर. तीस चेंडू आणि अजूनही 40 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे 10 धावा अधिक आहेत तसं बघायला गेलं तर चेंडूंपेक्षा. एका बाजूला अष्टविनायक दादर, पद्मनाभ प्रभू बाजी. आपण जर पाहिलं तर बाबू सरांचा संघ आहे. अर्थात मगाशी ज्यांनी जो सेलिब्रेशन केलाय, अगदी मैदान जिंकलं, प्रेक्षकांची ही मनं जिंकली. अगदी इन्स्टा पेजवर सुद्धा त्यांचा व्हिडिओ आलाय आणि सगळे त्यांच्या त्या सेलिब्रेशनला लाईक करतायत, थम्सअप करतायत. व्हॉट अ सेलिब्रेशन. आनंद होता. आज वाय चषकाच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणं सुद्धा एक मोठं अचीवमेंट आहे. नवीन ओव्हरचा पहिला बॉल, यतिराज. यतिराज देवरुके. पहिला चेंडू मात्र व्हाईट बॉल. यावेळेला मात्र फुलर लेनचा बॉल, परंतु समित आहेत पाठीमागे बॅकअपसाठी. सनी सुद्धा होते. सनीच्या हातातून बॉल निसटत मागे चाललेला, त्यामुळे समित मात्र बॅकअपसाठी आले. पहिल्या दिवसापासून आपण म्हणतोय की या मैदानावरती क्षेत्ररक्षणच सजवण्यात एखाद्या संघाची 2-3 वर्ष निघून जातात. खूप एक्सपिरियन्स लागतो ही स्पर्धा खेळायची असेल तर. अनुभव असणं गरजेचं आहे आणि पद्मनाभ बाबू सरांकडे तो अनुभव आहे. पहिल्या पर्वापासून मात्र ही स्पर्धा खेळत आलेत. करण ठाकूर.
यावेळेला ड्राईव्ह करतोय चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ढकलला चेंडूला आतमध्ये. वा, काय फिल्डिंग केली आहे. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत या फिल्डिंगसाठी. प्रत्येक धाव महत्वाची आहे, एक एक धाव महत्वाची आहे. मॅन फ्रॉम पालघर जयेश घरत आज पालघरच्या संघाविरोधात तो खेळतोय आणि काय कामगिरी आहे. बॅटिंग मध्ये सुद्धा अव्वल आणि क्षेत्ररक्षणात तर काबिले तारीफ फिल्डिंग. दहा धावा 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, ज्यामध्ये जाबीरची विकेट आलेली आपण पाहिली आहे. यतिराज देवरुके क्षेत्ररक्षण सजवतोय पुढील चेंडूसाठी, कारण दोन वेगवेगळे बॅटर्स आहेत आणि दोघांची खेळायची शैली थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण सजवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे प्रत्येक बॉल नंतर. काही वेळेला रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन असतं, त्यावेळेला सुद्धा असंच घडतं. परंतु या वेळेला ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर. अतिरिक्त धावेचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्रा रनने मात्र स्कोर पुढे सरकेल. डबल डिजिट मध्ये 1.2 चेंडू नंतर एक गडी बाद, एकावर एक 11 धावा. यतिराजचा नेक्स्ट बॉल, शाकिरने टॅप केलाय, समीत येतोय बॉल खाली, अडवलाय चेंडू. चांगली फिल्डिंग बघायला मिळते आज अष्टविनायक दादर संघाची. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे आणि पालघरचा संघ जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा वाय चषक खेळतोय आणि पहिल्यांदाच सेमीफायनल मध्ये आलाय. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वामिका स्टार पालघर संघासाठी होऊन जाऊ द्या प्रेक्षकांकडून. राऊंड द विकेट यतिराज देवरुके. यावेळेला कापलाय, जबरदस्त फटका, बॉल जातोय कुठे पाहूया. पंचांचा निर्णय, 4 धावा, खणखणीत वाय चषक चौकार. जवळपास 4.25 लाख प्रेक्षकांनी मात्र ही स्पर्धा आज 4-5 दिवसांमध्ये प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली आहे. तर बरेच हजारोंच्या संख्येने प्रेक्षक जे आहेत ते मैदानावर गर्दी करताना पाहायला मिळतात. धावसंख्या झाली आहे 16, एक गडी बाद, चेंडू झाले 4. आणि सध्याच्या स्थितीला ही मॅच पाहताना 1800 प्रेक्षक प्रोलिंग स्पोर्ट्सवर लाईव्ह आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळलाय. फिल्डर मात्र बॉलला अडवण्यासाठी धावतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. परंतु अशा खेळाडूंना तुम्ही कमी समजून चालणार नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे की देखन में लगे छोट पर घाव करे गंभीर. शेवटचा बॉल, सतरा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शाकिर या स्ट्राईकवर. यतिराज देवरुकेच्या ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू असेल. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये 3 फ्रेश बॉलर वापरायचे. 2-2, 1-1 असं मात्र या 6 षटकांचं विश्लेषण. 2 गोलंदाज 2-2 षटक हाताळू शकतील, बाकीचे 2 गोलंदाज 1-1 ओव्हर हाताळू शकतील. दरम्यान दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू, यतिराज देवरुके आणि समोर शाकिर. बॅटर सेफ आणि ओव्हर नंबर 2 ची सांगता. 2 ओव्हर नंतर मात्र 8.5 धावांच्या सरासरीनं 17 विथ द लॉस ऑफ 1. 17 एका गड्याच्या मोबदल्यात वामिका स्टार. 18 बॉल आपण जर पाहिलं तर 24 बॉल अजून शिल्लक आहेत, कारण ही 6 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीची फेरी जी आपण पाहिली होती खुल्या गटाची 5 ओव्हरच्या मॅचेस होत्या, परंतु क्वार्टर फायनल नंतर सर्व सामने आतापर्यंत खुल्या गटाचे 6 ओव्हरचे आपण खेळवले. यानंतर आपण होणार आहोत 17 आणि त्यामध्ये पहिला सामना होणार आहे पारसिक चॅम्पियन्स आणि विरोधात असेल मात्र ओमकार मालाड. 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. मगाशी 30 बॉल 40 ची गरज होती, आता मात्र 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे. म्हणजे आता 6 धावा वर आहेत असंच म्हणावं लागेल क्रिकेटच्या अगदी सोप्या साध्या भाषेत. 2 चौकारांचा हा सामना आहे. कुठेतरी मग स्कोर रन बॉल इक्वेशनवर येईल आणि त्यामध्ये मजा पाहायला मिळेल.
एक वेगळा आनंद असेल ज्या वेळेला असं इक्वेशन असतं, रन बॉल इक्वेशन ज्या वेळेला आपल्याला मॅच मध्ये बघायला मिळतं. अगदी आमचे सन्माननीय संदीप भाई कवळे सुद्धा या स्पर्धेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. उदयजीत चव्हाण असतील आणि संपूर्णच आमची ही मंगेश नारकर मित्रमंडळी अथक परिश्रम घेते वाय चषक 2024 हे 14वे पर्व यशस्वी करण्यासाठी. दरम्यान सनी बॉलिंग मार्क वरती तिसरी ओव्हर घेऊन आलाय. स्ट्राइक वरती करण ठाकूर कट केलाय बॉल. कव्हर पॉइंट वरती मात्र फिल्डर आहेत. डीप पॉइंट वरून कव्हर पॉइंट वरून मात्र आपण जर पाहिलं तर जयेश सुद्धा बॅकअप साठी धावतोय. एखाद्या वेळेला बॉल सुटण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे बॅकअप साठी येणं सुद्धा महत्वाचं आहे. एक ऑलराऊंड परफॉर्मन्स दिलाय आज. कौतुक करावं लागेल जयेश गरज सारख्या खेळाडूचं. बॅटिंग तर चांगली केलीच आहे, परंतु त्यातल्या त्यात फिल्डिंग मध्ये सुद्धा आपले एफर्ट्स त्याने दाखवले. मगाशा चौकार अडवत असताना अगदी एखाद्या स्विमिंग पूल मध्ये सूर मारावा ना तसा सूर त्याने मारलाय. यावेळेला बॅकफुटवर जाऊन टॅप केलं. वाईडिश लॉंग ऑन वर फिल्डर बाबू सर त्या ठिकाणी मात्र पाहत राहिले, परंतु दुसरा खेळाडू बॉल अडवण्याच्या प्रयत्नात, परंतु बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. देखणा फटका, एक टेक्निकली स्ट्रॉंग फटका म्हटला जाईल. जसं पाहिलं मिडॉनचे किंवा लॉंग ऑनचे फिल्डर आतमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्या डोक्यावरून जर आपण फटका खेळला तर नक्कीच चौकार आपल्याला मिळू शकतो. हे शाकीरने कुठेतरी ओळखलं. शाकीर हा शातीर आहे. चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 2.2 चेंडू नंतर 1 गडी बाद. 2वर 2 22 धावा. सनी विरुद्ध शाकीर. पुन्हा एकदा त्याच दिशेला, परंतु क्षेत्ररक्षक या वेळेला आहेत. मिसफील्ड, कचाळ क्षेत्ररक्षण. आणखीन एक चौकार येतोय वामिका स्टार्स पालघर संघासाठी शाकीरच्या बॅटमधून. व्हॉट अ बॅटिंग. पॉपिंग क्रीजचा मात्र योग्य वापर केला. अगदी डीप पर्यंत गेले आणि बॉटम हँडच्या साह्यानं मात्र फ्लिक केलं चेंडूला काउ कॉर्नर रिजन मध्ये, ज्या ठिकाणी मात्र मिसफील्ड सोबत या 4 धावा. आजचा दिवस कोणाचा असणार, कोणाचा होणार विजय, कोणाची होणार हार, कोणाचा होणार आजचा रविवार. आणि मगाशी बाळासर नुकतीच आम्ही चर्चा करत होतो की 2 चौकारांची मॅच आहे असं म्हणाले सुद्धा, आणि तेच घडलं. 2 चौकार आली आणि आता मात्र हे जवळपास समीकरण जे आहे ते पूर्णपणे बदललंय या मॅचचं. धावसंख्या झाली आहे 26 आणि जिंकण्यासाठी अजून जवळपास 21 धावांची आवश्यकता. थोडा है थोडे की जरूरत है. जयेश गरत मात्र चूक करणार नाहीत. 1 धाव येते. बॉल झालेत ते मात्र 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली आहे 27. 20 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 14. माफ करा, 20 चेंडू आहेत, 20 बॉल 20 रन. समीकरण मॅचचं बदललंय. या वेळेला मात्र काय फटका खेळलाय. अगदीच दिशा दाखवण्याचं काम केलं. 1 धाव घेऊन खुश राहिले करण ठाकूर. शेवटचा बॉल. या आपल्या वेगळ्या शैलीमुळे मात्र पंचांनी सुद्धा या संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रभर आपल्या शैलीला एक वेगळं नाव दिलंय. या वेळेला बॅटची इनर एज घेतली आहे. धाव घ्यायची की नाही याचा विचार करत होते, परंतु थांबवलं करण ठाकूरने. डॉट बॉलने मात्र 3 ओव्हरची समाप्ती होईल. अर्धा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 28 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आहे. तसं पाहायला गेलं तर जवळपास रन बॉल इक्वेशनच म्हणावं लागेल. काही ठिकाणी अजित निकम सरांना 1 to go अंपायर या नावाने सुद्धा ओळखतात. कोणाला नाव माहिती नसेल तर सरळ म्हणतात, अरे ते नाही का 1 to go अंपायर. म्हणजे काय ओळख निर्माण केली अजित निकम सरांनी, लक्षात राहण्यासारखी आहे. वेगळी शैली आहे.
28 वर 1. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 बॉल 19 ची आवश्यकता वामिकास स्टार्ट पालघर संघाला. आता कुठेतरी समितला बॉलिंग मार्कवर असू शकतं की आम्हाला विकेटची गरज आहे, कुठेतरी करण ठाकूर किंवा मग शाकीर, विशेषतः शाकीर. करण ठाकूर तसं बघायला गेलं तर इतका फॉर्म मध्ये नाही दिसला या मॅच मध्ये, परंतु शाकीरच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा येत आहेत. त्यामुळे शाकीरची विकेट कशी पटकावता येईल किंवा दोघांपैकी कोणीही फलंदाज बाद कसा करता येईल यासाठी मात्र समितला बोलवलंय. चांगली फिल्डिंग इथे सनीच्या माध्यमातून, अडवलाय बॉल. पाठीमागे मात्र यतिराज देवरुके होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एकाच धाबेवर समाधानी राहावं लागेल. 29. अजूनही 18 धावांची गरज आहे. बॉल राहिलेत 17. या वेळेला मात्र पायावर येणारा चेंडू होता, त्याला मात्र बॅकफुटवर जाऊन थोडंसं अक्रॉस द लाईन येऊन शफल होऊन मात्र दिशा दाखवली. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय. आणखीन एका धाबेसाठीचा मात्र प्रयत्न यशस्वी होतोय, तो करण ठाकूर आणि शाकीर कडून. सोळा चेंडू 17 धावा. स्ट्राईकवर करण आणि करणच्या बॅटमधून येत आहेत रन. जबरदस्त बॅटिंग. मॅन इन फॉर्म, मॅन फ्रॉम पालघर, करण ठाकूर. ब्रँडेड चौकार येतोय. आमच्या साऊंड ऑपरेटरचं मात्र आम्ही तितकंच कौतुक करू. मिस्टर विनीत, आज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय, त्याबद्दल मिस्टर विनीतजी आपलं खूप खूप धन्यवाद. समितचा पुढील चेंडू फुल टॉस होता, मिसफिल्ड पाहायला मिळतंय. ओ पुन्हा एकदा यतिराज देवरुके आणि पद्मनाभ बाबू. एका बाबूने सोडलाय, दुसऱ्या बाजूने मात्र दुसऱ्या बाबूने येऊन पकडलाय, परंतु फिल्डिंग चांगली आहे. आज आपलं 100 नव्हे तर 110% देण्याचा प्रयत्न होतोय. पद्मनाभ प्रभू बाबू सरांच्या हातातून बॉल निसटला, परंतु पाठीमागून मात्र जर पाहिलात तर यतिराज देवरुके बाबूने येऊन पकडला सुद्धा हा बॉल. चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत आणि चोरटी धाव घेत असताना मात्र माघारी परतावा लागेल. ही विकेट जी महत्वाची विकेट ज्याच्यासाठी मात्र तिथला बॉलिंग मार्क बोलवलं गेलं होतं, आज ते काम समितने केलंय. मोठी विकेट मिळवली आहे. शाकीर बॅक टू दी पवेलियन, मॅन इन फॉर्म. तंबूच्या आसऱ्याला जात असताना मॅच मध्ये मात्र कमबॅक होऊ शकतो. अष्टविनायक दादर संघाला अजूनही संधी आहे या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची. डायरेक्ट हिट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आणि हितू विश्वकर्मा सेलिब्रेशन करतोय त्या ठिकाणी. हितेश पारिक, माफ करा, (35) 12 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर रन बॉल इक्वेशन. कोण येणार बॉलिंग मार्कवर, कोण येणार फलंदाजीसाठी. शाकीरची विकेट आली आहे. क्रितेश गर्ग बॅटिंग साठी. अंडरआर्म ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये मात्र तितकंच मोठं नाव राहिलंय क्रितेश गरत. पालघर दांडी मधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. बिरवाडीचा हा खेळाडू. आज मात्र आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. करण ठाकूर स्ट्राइक वरती, बॉलिंग मार्क वरती यतिराज देवरुके. या वेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका, पाठीमागे मात्र फिल्डर आहे.
कधी या बाजूला कधी त्या बाजूला, दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दोलायमान स्थितीमध्ये आहे अजूनही मॅच. 11 बॉल आणि 12 रनची आवश्यकता. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळला फटका अलॉंग विथ द कार्पेट. जातोय चेंडू सीमा रेषा पार. चौकार. करणच्या बॅट मधून येत आहेत रन. पुन्हा एकदा हा खणखणीत वाय चषक ब्रँडेड चौकार. अजूनही 8 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. येतो ताकी ताकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे. मेगा फायनलचा सामना अजूनही बाकी आहे. पालघर की दादर, दादर की पालघर. यावेळेला मात्र टॅप केलाय पॉइंट मधून. जयेश गरत आलाय. एक धाव मात्र तर यावेळेला खूप महत्वाची असेल आणि अपील. वा जयेश गरत काय थ्रो केलाय. थर्ड अंपायर कडे मागणी केली आहे. टीव्ही अंपायरने मात्र आता काय निर्णय दिलाय हे जाणून घेऊया. पडताळणी होते. दूध का दूध और पाणी का पाणी. हायकोर्टातून मात्र आता हा निर्णय सुप्रीम कोर्टाकडे आलाय. बघूया काय निर्णय देत आहेत आमचे टीव्ही अंपायर संदीपजी कवळे याची पडताळणी करत असताना. क्रुशल आहे. नॉट आउट. बघा देवाच्या पाया पडलाय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आर्ग्युमेंट करू नका. नऊ चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र आता 7 धावांची गरज. काय मॅच रंगते. सेमी फायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. वामिका स्टार पालघर आणि त्यांच्या विरोधात अष्टविनायक दादर. आता ही गाडी दादरवरून पालघरला निघाली आहे की पालघरवरून दादरला येते. चांगला फटका पाहायला मिळतोय. जयेश गरत पुन्हा एकदा डायरेक्ट हिट लागतोय का पाहूया. नॉट आउट. क्रितेश गरत चपळ निघाली या वेळेला. अतिशय वेगानं मात्र पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या बाजूने करण ठाकूर पहिल्या बॉल पासून संघर्ष करतोय, झटतोय, लढतोय, भांडतोय, झुंज देतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. यतिराज देवरुके राऊंड विकेट 2 टू गो. चांगली फाईट पाहायला मिळते सेमी फायनलच्या मॅच मध्ये. आदित्य सत्यविनायक कामोठे पहिला संघ आहे. मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. आज बाबू पद्मनाभ प्रभू आपले पूर्ण एफर्ट्स लावताना आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 5. 5 धावांची गरज.
चेंडू शिल्लक आहेत 7. आता चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. टॅप केलाय, फिल्डरच्या हातामध्ये जातोय बॉल. सॉलिड टॅप मारला होता यावेळेला. मॅच संपल्यानंतर मात्र लेडीजची मॅच असणार आहे, त्यामुळे आपण क्रीज आखून घ्यायचं आहे. यानंतर मास्किंग टेप आपण मारून घ्यायची आहे. दोन्ही टीम आपण रेडी आहात. पारसिक चॅम्पियन्स आणि ओमकार मालाड रेडी राहा. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 6 बॉल्स टू गो अँड 4 रन्स टू विन. क्रितेश घरत आणि सुडीला मात्र करण ठाकूर. पालघरचे हे 2 खेळाडू आज मात्र काय करतील शेवटच्या ओव्हरमध्ये. महिलांनी रेडी राहायचंय. पारसिक चॅम्पियन्स ओमकार मालाड प्लीज बी रेडी फॉर नेक्स्ट मॅच. 6 चेंडू आणि 4 धावा आणि पॉवर प्ले. सिक्स बॉल्स टू गो, 4 रन्स टू विन. फक्त 3 फिल्डर बाहेर असतील. बॅटिंग पॉवर प्ले आहे. शेवटची ओव्हर आहे, निर्णायक ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आहे, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. अतिशय महत्वपूर्ण ओव्हर या संपूर्ण मॅचची. सगळ्यांचं लक्ष या 6 चेंडूंकडे, सगळ्यांचं लक्ष गोलंदाजाकडे. बॉलिंगसाठी आलाय मात्र गोलंदाजी मार्कवर शेवटच्या ओव्हरसाठी. वीरा स्ट्राइक वरती. क्रितेश करत पहिला बॉल बीट केलंय क्रितेशला वीराने. मगाशी सोडलेला चौकार आता मात्र वीराला वसूल करायचा आहे. मगाशी केलेल्या चुकीची भर करायची आहे. आणि या वेळेला चांगला फटका आहे. बॉल जातोय मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि अशा पद्धतीने वामिका स्टार पालघर मेगा फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वामिका स्टार पालघर. अप्रतिम फटका क्रितेश गरजच्या बॅट मधून. चौकाराने मात्र मॅच संपवली आहे. सो हार्टली इट्स कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वामिका स्टार पालघर. मेगा फायनल होणार आहे खुल्या गटाची. आदित्य सत्यविनायक कामोठे विरुद्ध वामिका स्टार पालघर या 2 संघांमध्ये. आज वामिका स्टार पालघर संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि मेगा फायनल गाठली. एकदा जोरदार टाळ्या वामिका स्टार पालघर संघासाठी होऊन जाऊ द्या. चला ओमकार मालाड आणि दुसऱ्या बाजूने पारसिक चॅम्पियन्स त्वरित मैदानाचा ताबा घ्या.